नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे बीटाच्या वड्यांचा रस्सा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। आता कृतीला सुरुवात करूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे पीठ किसून घेतलेले आहे। यानंतर यामध्ये बसेल इतकं बेसन पीठ, धने पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वड्या लवकर वाफून होण्यासाठी पिठामधील जास्तीचं पाणी काढून घेतलं तरीही चालेल। यानंतर मी एका डिशला तूप लावून घेतलेलं आहे। तुपाऐवजी येथे तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल। आणि या डिशमध्ये आपल्याला पिठाचं मिश्रण टाकून हे ढोकळ्याप्रमाणे वाफवून घ्यायचं आहे। मिश्रण वाफून होतं तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू। येथे मी भाजलेल्या खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण एका मिक्सरच्या भांड्याला लावून घेतलेला आहे। आणि यानंतर मी यामध्ये भाजलेली चण्याची डाळ देखील मिक्सरला लावून घेतलेली आहे। आणि यानंतर एक भाजलेला कांदा टाकून तोही मिक्सरला लावून वाटण तयार करून घेतलेला आहे। सर्व साहित्य एकदाच मिक्सरला लावल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं वाटण तयार होत नाही, म्हणून मी हे सर्व साहित्य एक एक करून मिक्सरला लावून घेतलेलं आहे। यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून तेल तापलं की यामध्ये जिरे आणि तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण ॲड करून घेतलेलं आहे। हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। वाटण व्यवस्थित परतून झालं की यामध्ये पावडर मसाले ॲड करायचे आहेत। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, घरगुती वापरातील काळा मसाला, मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। मसाले देखील आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। रश्श्याला उकळी येते तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊ। इथे आपलं मिश्रण व्यवस्थित वाफून झालेलं आहे आणि या मिश्रणाच्या आपण आता वड्या कापून घेतलेल्या आहेत। या सर्व वड्या आपण आता रश्श्यामध्ये टाकून घेणार आहोत। या वड्या तळून खायलाही छान लागतात। यानंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि वड्या टाकल्यामुळे रश्श्याचा कलर देखील बदललेला आहे। अशा प्रकारे पिठाच्या वड्यांची भाजी येथे तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।